श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 2 स्वामींचा अवतार आणि भक्तांवरील अपार कृपा. राम कृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथातील अत्यंत महत्त्वाचा असा 2रा अध्याय ऐकणार आहोत. हा अध्याय स्वामी समर्थांचे स्वरूप, त्यांचे अवतारी कार्य आणि भक्तांवर असलेली अमर्याद कृपा समजून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. कलियुग हे दुःख, चिंता, मोह आणि अधर्माने भरलेले युग आहे. मानव सतत भौतिक सुखांच्या मागे धावतो आणि त्यातच स्वतःचे जीवन हरवून बसतो. अशा काळात ईश्वर स्वतः भक्तांसाठी मार्गदर्शक म्हणून अवतार घेतो. श्री स्वामी समर्थ हे असेच कलियुगातील परम दयाळू अवतार मानले जातात. स्वामी समर्थ हे दत्तात्रयांचे अंशावतार असल्याचे अनेक संतांनी सांगितले आहे. त्रेतायुगात प्रभू राम, द्वापार युगात श्रीकृष्ण आणि कलियुगात स्वामी समर्थ अशा स्वरूपात परमात्मा कार्यरत असतो अशी श्रद्धा आहे. स्वामी समर्थांचे कार्य हे केवळ चमत्कार दाखवणे नव्हते, तर भक्तांना आत्मज्ञानाच्या दिशेने नेणे हे होते. स्वामींचे बाह्य जीवन अत्यंत साधे होते. अंगावर फाटकी कफनी, हातात काठी, डोक्यावर साधा फेटा आणि चेहऱ्यावर अपार तेज. अनेक वेळा ते स्मशानभूमीत, जंगलात किंवा निर्जन ठिकाणी ध्यानस्थ बसलेले आढळत. बाहेरून पाहणाऱ्यांना ते वेडे वाटत, परंतु प्रत्यक्षात ते पूर्ण ब्रह्मज्ञानी होते. स्वामी समर्थ कुठेही दीर्घकाळ थांबत नसत. त्यांचे वास्तव्य स्थिर नव्हते, परंतु अक्कलकोट ही भूमी त्यांच्या कार्यासाठी विशेष पवित्र ठरली. येथे स्वामींनी असंख्य भक्तांचे जीवन बदलले, दुःख दूर केले आणि अज्ञानाचा अंधार दूर केला. अक्कलकोटमध्ये येणाऱ्या भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. कोणी रोगाने त्रस्त, कोणी दारिद्र्याने, कोणी कौटुंबिक कलहाने, तर कोणी मानसिक दुःखाने ग्रासलेले असत. स्वामी समर्थ प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार मार्गदर्शन करत. स्वामी अनेक वेळा भक्तांची कठोर परीक्षा घेत. कधी रागावून बोलणे, कधी अपमान करणे, तर कधी पूर्णपणे दुर्लक्ष करणे. अनेक भक्त ह्या परीक्षेत अपयशी ठरत, परंतु जे भक्त संयम, श्रद्धा आणि नम्रता सोडत नसत, त्यांच्यावर स्वामी अपार कृपा करत. स्वामी म्हणत, भक्ती म्हणजे मागणे नव्हे, भक्ती म्हणजे समर्पण. जो भक्त स्वतःचा अहंकार, इच्छा आणि अपेक्षा स्वामींच्या चरणी अर्पण करतो, त्याचे जीवन स्वामी स्वतः घडवतात. या अध्यायात असे सांगितले आहे की स्वामींना केवळ शब्दांनी नव्हे, तर मनाने शरण जायचे असते. बाह्य पूजा, व्रत आणि उपासना महत्त्वाची असली तरी अंतःकरणातील भाव अधिक महत्त्वाचा आहे. स्वामींच्या दर्शनानेच अनेक भक्तांचे दुःख दूर होत असे. काही भक्तांना त्यांनी स्वप्नात दर्शन दिले, तर काहींना संकटाच्या क्षणी अदृश्य रूपात मदत केली. अनेक वेळा स्वामी भक्तांच्या घरी जाऊन अन्न मागत आणि त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनात बदल घडवत. स्वामी समर्थ सर्वांशी समान वागत. श्रीमंत, गरीब, जात, धर्म याचा कोणताही भेद ते करत नसत. जो कोणी शुद्ध मनाने त्यांच्याकडे येत असे, त्याला स्वामी कधीही रिकाम्या हाताने परत पाठवत नसत. अध्याय 2 आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतो. स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवा. संकटातही नामस्मरण सोडू नका आणि संयम राखा, कारण स्वामी म्हणतात, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. मंडळी, स्वामी समर्थ हे केवळ अक्कलकोटपुरते मर्यादित नाहीत. जेथे त्यांचे नामस्मरण होते, जेथे श्रद्धा आहे, तेथे स्वामी उपस्थित असतात. आजही असंख्य भक्तांना स्वामींचा अनुभव येतो. कोणी संकटातून बाहेर पडतो, कोणी आजारातून बरा होतो, तर कोणी जीवनाला नवी दिशा मिळवतो. हा अध्याय आपल्याला शिकवतो की जीवनात कितीही अडचणी आल्या तरी स्वामींचा हात कधीही सोडू नका. राम कृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच स्वामी कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.